नमस्कार मैत्रिणींनो. आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत समृद्धी या हॉटेलमध्ये आणि आता आमचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर आमचा कार्यक्रम होता मैत्रीण ग्रुप वर्धापन दिन आणि त्याचबरोबर आमच्या खोसे मॅडम यांचा आज वाढदिवस असल्याने तो आम्ही पहिल्यांदा असं छानपैकी सेलिब्रेट केलेला आहे. आणि आमचं ह्या सभागृहामध्ये ह्या मागील सभागृहामध्ये आम्ही वरती प्रोग्राम केला होता. खूप सुंदररित्या हा कार्यक्रम झालेला आहे. आणि आता आमचा अल्पोपहार जो खोसे मॅडम यांच्यातर्फे संपूर्ण मैत्रीण ग्रुपला अल्पोपहाराचं आम्हाला भेटलेलं आहे. तर त्याचा आस्वाद घेण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर आपण पाहूया आतमध्ये काय काय चालू आहे आणि पूर्ण कार्यक्रमाचं तुम्हाला मी टाकत आहे. कशाप्रकारे हा कार्यक्रम होतो तो पाहूया आपण. कार्यक्रमाचे नियोजन पाहण्यासाठी आमची नियोजन समिती, ज्यामध्ये लाड मॅडम, प्रतिभाताई पठारे, प्रतिभाताई पाचपुते, नीताताई कंदलकर, वैशाली भाभी, राणीताई पवार, वैशालीताई पाचपुते, आम्ही सर्वजण हॉटेल समृद्धीमध्ये गेलो. अखेरीस आमचा उजेडला तो दिवस 31 डिसेंबर आणि आम्ही सर्वजण असे नटून थटून रेट्रो लुक ही थीम आमची ठरली होती या कार्यक्रमासाठी. आणि ज्या लेडीज रेट्रो थीम करणार नाही त्यांच्यासाठी रेड अँड ब्लॅक कलरच्या साड्या ठरल्या होत्या. तिथे गेल्याबरोबर कार्यक्रमाची पाहणी करणे, सोफा इकडे सरकवणे, खुर्च्या तिकडे लावणे, हे करणे, ह्या गोष्टी आम्ही पाहायला सुरुवात केली. यात देखील खूप वेगळा एक आनंद भेटतो आम्हाला. रेट्रो थीमसाठी लायनर लावून सुकवायला ठेवले आहे पहा यांनी. यावेळी आम्ही वेगवेगळ्या रील्स देखील बनवल्या, खूप मजा केली. आणि हे आमचे नियोजन समिती नियोजन करायला सुरुवात झाली. एक एक पाहुणे मंडळी मैत्रिणी देखील तिथं जमायला सुरुवात झाली. बऱ्याच जणी लाल साड्यांवर काळ्या साड्यांवर जमा झाली आणि या प्रकारे आम्ही वेगवेगळ्या रील्स तिथे बनवल्या. खरंच आमच्या मैत्रिणी इतक्या साथ देणाऱ्या, इतक्या सोबत संग देणाऱ्या खूप छान प्रकारच्या आहेत. आणि आता खोसे मॅडम यांचे आगमन झाले आहे. श्रीगोंद्यावरून अंजलीताई बगाडे आणि खेणकीताई या देखील कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. यावेळेस स्वामी समर्थ याचे दर्शन घेऊन आदरणीय खोसे मॅडम यांनी आपल्या हॉलकडे वाटचाल सुरू केली आणि आम्ही आता त्यांच्या स्वागताची तयारी करत आहोत. प्रत्येक कार्यक्रमात सगळ्यात मागं बसणाऱ्या खोसे मॅडम आज त्यांना पाहुणे कलाकार म्हणून आम्ही बोलवलं आहे. त्यांना खूप वेगळा अनुभव तिथे जाणवत होता आणि त्यांनाही काही समजत होते काय चाललं आहे यांचे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मितवा शब्दाचा अर्थ सांगते. मितवा, मी म्हणजे मित्र, त म्हणजे तत्वज्ञ आणि वा म्हणजे वाटाडे. चांगल्या मित्र, चांगल्या तत्वज्ञ व चांगल्या वाटाड्या यांच्या आगमनाप्रित्यर्थ आम्ही घालतो शब्दांच्या पायघड्या. यांच्या आगमनाप्रित्यर्थ आम्ही घालतो शब्दांच्या पायघड्या. आणि ज्यांच्या डोईवर पदर व नाकासमोर नजर ज्यांच्या डोईवर पदर व नाकासमोर नजर त्यांना म्हणतो आम्ही आई, त्याच आमच्या लाडक्या खोसेबाई. चला तर मैत्रिणींनो, आपण आता आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण वाढदिवस मुलगी, 78 वर्षांची तरुण, उत्साही, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणाऱ्या तरुणीचे जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक असे स्वागत करूया. यावेळी ढोल ताशाच्या गजरात आदरणीय खोसे मॅडम यांचे स्वागत करण्यात आले. एक वेगळा अनुभव खरंच त्यांच्याबद्दल होता. यावेळी माजी सभापती लताताई पाचपुते यांनी आणि खोसे मॅडम यांची मैत्रीण कटारिया भाभी यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. मॅडमच्या या व्हिडिओमध्ये, सगळ्या पूर्ण व्हिडिओमध्ये मला कोणताच असा व्हिडिओ की तो पडावासा वाटत नाही आहे. त्या रिअल ह्याच्यामध्ये मला प्रत्येक क्षण पाहावासा वाटतो, म्हणून हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी खोसे मॅडम, त्यांच्या सुनबाई अरुणाताई खोसे, त्यांचा नातू शिवराज खोसे आणि
लता वहिनी आणि कटारिया दादी यांच्याकडून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आम्हाला नेहमीच उत्स्फूर्तपणे साथ मदत करणारे सौ किरणताई लाड यांचे सुपुत्र डॉक्टर प्रसाद लाड यांच्या हातून देखील दीपप्रज्वलन करण्यात आले. ओके. ऋणानुबंधांच्या तिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी. या नाट्यगीताप्रमाणे आपल्या सर्व मैत्रिणींच्या गाठी भेटी जिथे झाल्या, जिथे एकमेकींचे ऋणानुबंध घट्ट मैत्रीमध्ये रूपांतरित झाले, तो हा आपला सर्वांचा मैत्रीण ग्रुप. आणि आज या मैत्रीण ग्रुपचा 14वा वर्धापन दिन. 24 डिसेंबर 2011ला स्थापन झालेला हा ग्रुप आज 15व्या वर्षात पदार्पण करत आहे. मैत्रीण ग्रुपचा वटवृक्ष नाही, पण आम्रवृक्ष तर नक्कीच बहरला आहे. आणि या ग्रुपच्या आम्रवृक्षाची मधुर फळे आपण सर्व चाखतच आहोत, ते वेगवेगळ्या कार्यक्रम, उपक्रम, मनोरंजन या माध्यमातून. तर या सगळ्या एवढ्या उत्तुंग यशाचे सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय खोसे मॅडम यांना. आजचा कार्यक्रम सर्वस्वीपणे मॅडमला समर्पित आहे. औचित्य आहे मॅडमच्या वाढदिवसाचे. 31 डिसेंबर हा मॅडमचा आणि ग्रुपचाही वाढदिवस. आजचा हा कार्यक्रम सर्वा खोसे मॅडमला समर्पित करून मी आज आपल्या समोर कार्यक्रमाची रूपरेषा सादर करते. सर्वप्रथम स्वागत तर झालेलंच आहे, तरी आशा ताटे या स्वागत परेड नृत्य करतील. मॅडमचं औक्षण आणि केक कापणे होईल त्यानंतर प्रस्तावना नीता कंदलकर या करतील. खोसे मॅडमच्या परिवाराचा परिचय आणि मॅडमचा आणि परिवाराचा सत्कार होईल. नंतर इच्छुक मैत्रिणींचे मनोगत होते. आणि आम्ही जे लुक केले आज सगळ्यांनी, तर थोडे थोडे आमचे परफॉर्मन्स पण होतील मध्ये मध्ये. आणि हे लुक म्हणजे ननंद भाऊजाई यांची प्रकट मुलाखत होईल. आणखी मनोगत पण, म्हणजे ज्या तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करू शकता. ग्रुप विषय, मॅडम विषय तुम्ही बोलू शकता. आणि शेवटी प्रतिभा पाचपुते यांचं समारोपाचं गाणं आभार आणि कविता होईल. धन्यवाद प्रतिभाताई. आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा, त्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप सगळ्यांना लक्षात आलंच असेल. शिक्षिका जिच्या अंगात उपजतच कला असणारी अशी सौ आशा ताटे, तिला मी विनंती करते. महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहाँ, महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहाँ. वो अनजाना ढूंढती हूँ, वो दीवाना ढूंढती हूँ, जला कर जो छिप गया है वो परवाना ढूंढती हूँ. यावेळी खोसे मॅडम यांना चंदन लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. बऱ्याच जणांनी पुढे येऊन मॅडमचे औक्षण केले आणि फोटोशूट वगैरे करण्यात आले. यानंतर केक कटिंग देखील करण्यात आला. हा केक राणीताई पवार यांनी स्वतः बनवलेला होता. खूप सुंदर असा हा केक होता. सर्वजणी असे पुढे येऊन मॅडमचे औक्षण करत होते. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू.
a celebration when it's all about you. Turn the music up, let the bass come. Birthday, yeah, you know what we do. Every day's a celebration when it's all about you. Turn the music up, let the bass come. Birthday, yeah, you know what we do. Every day's a celebration when it's all about you. Turn the music up, let the bass come. Birthday, yeah, you know what we do. Every day's a celebration when it's all about you. Turn the music up, let the bass come. Birthday, yeah, you know what. खोसे मॅडम व प्रमुख अतिथी सर्व खोसे परिवार तसेच उपस्थित मान्यवर, आज माझ्यावर पहिल्यांदाच प्रस्तावित करण्याची जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडण्याचा छोटासा प्रयत्न. आपला ग्रुप 24 डिसेंबर गणेश चतुर्थी 2011 साली राज्य मंगल कार्यालय या ठिकाणी स्थापन झाला. आज आपल्या ग्रुपला 14 वर्ष पूर्ण झाले. आपण 14 वर्ष ग्रुप मधून आनंद घेतोय. एकमेकींच्या सहवासात इतकी वर्ष कशी गेली कळली नाही. ज्ञान, आनंद आणि हास्य देणारा मैत्रीण ग्रुप, दरवर्षी सहलीतून मिळणारा आनंद, वनभोजनातील गोडवा, आनंद मेळाव्यातील कमाई व महिला दिनाचा उत्साह व ह्या वाटपातून मिळणारे समाधान, नवीन वर्षातील तिळगुळाची गोडी व खेळाच्या स्पर्धामधून. यावेळी लाड मॅडम यांनी खोसे मॅडम यांच्या परिवाराबद्दल ओळख करून दिली. थोडंसं एक वेगळी गोष्ट अजून सांगायची आहे. हजर आहेत अरुणाताई आणि शिवराज खोसे. आता अरुणाताई पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण अरुणाताईंचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी स्वतःच्या इच्छा आकांक्षा सगळ्या बाजूला ठेवून त्यांनी त्यांच्या मुलांना वाढ करून घेऊया. शिवराजनी म्हणजे हा मॅडमचा अत्यंत लाडका लाडका आणि तो सध्या अमेरिकेत असतो. तो जेव्हा अमेरिकेला शिक्षणासाठी आणि पुढच्या याच्यासाठी जाणार त्यावेळेस मॅडमला खूप वाईट वाटलं आणि त्या खूप रडल्याही. त्यांना त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागला, पण त्याचं चांगलं झालं. तो सध्या अमेरिकेत राहत आहे. सॉफ्टवेअर खरगपूर, फाउंडर अँड CEO ऑफ सॉफ्टवेअर इंडिया अँड अमेरिका. त्यांची मुलगी स्वाती मेंगोडे, सॉफ्टवेअर इंजिनियर लिव्हिंग इन पुणे. यावेळी खोसे मॅडम यांचे नातू शिवराज यांचा सत्कार फाळकेताई यांनी केला. तसेच खोसे मॅडमच्या सुनबाई अरुणाताई खोसे यांचा सत्कार जयाताई पाचपुते आणि विजया काकू पाचपुते यांनी केला. यावेळी सुवर्णाताई पाचपुते, अंजलीताई बगाडे, खंडकेताई, रेखा बाबी, लता वेणी या देखील उपस्थित होत्या. यावेळी वाढदिवसानिमित्त मैत्रीण ग्रुपतर्फे खोसे मॅडम यांना एक आराम खुर्ची गिफ्ट करण्यात आली आणि सर्व मैत्रिणी त्यांच्या नाचून त्यांच्या देखत त्या गिफ्टचे अनावरण करण्यात आले आणि हे गिफ्ट त्यांना बहाल करण्यात आले. ओके ओके. यावेळी अनुजाताई पाचपुते या देखील कार्यक्रमात उपस्थित होत्या. त्यांनी खोसे मॅडम यांना पुष्पहार घालून त्यांचा आदर सत्कार केला. प्रतिभाताईंचे स्वागत स्वागत स्वागत. पण खूप उशीर केला.
हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यों डरता है दिल यावेळी परिक्रमा संकुलच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिभाताई पाचपुते यांनी खोसे मॅडम यांचा सत्कार केला. ग्रुपतर्फे केलेलं आहे त्यामुळे तुम्ही पण काही आंदोलन चाललं असतं. मॅडमची खूप इच्छा होती की सगळ्यांना कसं सांगा मला दिवसाचं हेच करू नका सांगितलं. छान आहे. त्याचबरोबर प्रतिभा वहिनी यांनी भारती गडदे म्हणजेच माझा लग्नाच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त माझा देखील त्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. खूप छान वाटले प्रतिभा वहिनींबद्दल. थँक्यू. माझ्या चोरल्या पुढचा मनोगत व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर भारतीच्या लग्नाचा 25वा वाढदिवस पण भारती एकटीच आलेली आहे. भारतीने मदनला सुद्धा बरोबर घेऊन यायला पाहिजे होतं. आपल्याला एखादी कविता तरी ऐकायला मिळाली असती खोसे मॅडम साठी. खरं तर मॅडम मैत्रीण ग्रुपमुळं सगळ्यांना आपल्या कला गुणांना वाव देता येतो. आता आपण पाहिलं की कितीतरी जणी घरातनं बाहेर येत नव्हत्या त्या इथे येऊन आपल्या समोर डान्स करतायत. हे कशामुळं तर हे ग्रुपमुळं प्रत्येकीमध्ये डेअरिंग आलेलं आहे आणि ते तुम्ही आमच्यामध्ये डेअरिंग डेव्हलप केलं. म्हणजे महिला मी तर नेहमी माझ्या भाषणात सांगत असते की 100 लाडू एकत्र राहतात पण 2 कुरडया मात्र कुडकुड कुडकुड करत असतात. आणि महिलाच ह्या महिलांच्या शत्रू असतात. म्हणजे मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगत असते. मला सांगा भावंडं कुणाचे होतात? ननंद भाऊजे, सासू सुना, कधी कधी माई लेकी. म्हणजे पुरुष मंडळी आपल्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. पण फक्त आपण सगळ्या महिलांनी एकमेकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि मैत्रीण ग्रुप मध्ये आल्यामुळं सगळ्या मैत्रिणींनी किंवा सगळ्या महिलांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. नाहीतर मग असं होतं की कार्यक्रमात गेलं 10 महिला एकत्र आल्या की त्याच्यातली एक उठून गेली की तिच्याविषयी बोलायचं. हिला काय नेहमीच काही असती, येती कार्यक्रमाला उशिरा आणि जाती. म्हणजे समजा मी गेल्यानंतर तुम्ही माझ्याविषयी असं बोलल्या असतात तर तसं मैत्रीण ग्रुप मधल्या कुणीही बोलत नाही. म्हणून गेले 14 वर्ष हा ग्रुप टिकून आहे. आणि ह्या ग्रुप मध्ये आल्यानंतर म्हणजे आता मॅडमचा कितवा वाढदिवस आहे? 78 पासून. म्हणजे पठारे मॅडम पण असतील त्या बी तुमच्याच लेवलच्या. म्हणजे तेव्हापासून तर अशी 17-18 वर्षाच्या नवीन लग्न झालेल्या मुली सुद्धा याच्यामध्ये आहेत. म्हणजे हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा ग्रुप आहे. आणि हा ग्रुप कशामुळे टिकलाय तर आपण महिला भगिनी गेल्यानंतर फक्त आणि फक्त आनंदच घेतो. एकमेकीविषयी आपण कुठेही अपशब्द बोलत नाही. म्हणून हा ग्रुप टिकून आहे आणि असाच टिकून राहावं अशा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. आणि ह्या ग्रुपसाठी सगळ्याच म्हणजे जे त्यांच्या कमिट्या आहेत त्या सगळ्या खूप कष्ट करतात. म्हणजे
ज्यावेळेस ट्रिपला जायचं असेल त्यावेळेस त्यांचे परिवहन मंत्री असतील, कार्यक्रमाचं नियोजन करायचं असेल त्यांचे अर्थमंत्री असतील, कार्यक्रमाला शिस्त लावायचे असतील त्यांचं कोणी गृहमंत्री असेल, त्याचबरोबर कार्यक्रमाचं नियोजन करायचं असेल ते नियोजन मंत्री असतील. हे सगळे मॅडमच्या अधिपत्यामध्ये किंवा मॅडमच्या अंडर खूप चांगली कामं करतात, म्हणून हा ग्रुप टिकून आहे. मॅडम, मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तुम्ही 100 वर्ष जगावं, तुमची 100री आम्ही सर्वांनी साजरी करावी आणि ती 100री साजरी करण्यासाठी ह्या हॉल मधले सगळे असावं असे मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला उद्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते की हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, यशदायी, फलदायी, आरोग्यदायी आणि बिगर कटकटीचं जावं अशा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. रामकृष्ण हरी आणि जय मैत्रीण ग्रुपचा. नाव आहे शुभेच्छा. वर्धापन दिनाच्या या मंगल प्रसंगी आज अगदी भरून आले मन. आदरणीय प्रेमळ खोसे मॅडम, प्रथम मी तुम्हाला करते नमन. समाजसेवेचं व्रत घेतलं जणू स्वतःहून सेवा निवृत्तीनंतर मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका आपण कार्यरत राहिला सत्वर. मॅडम, तुम्हीच रचलात पाया, दीपस्तंभाप्रमाणे दिशाही दाखवली. हसत खेळत सर्वांना संधी देऊन आत्मविश्वासाची उंची वाढवली. मोठ्या हिकमतीने केली सुरुवात, आणले एकत्र अनेक महिलांना. पक्षी मनांचे विहरले स्वच्छंद, बळ दिले तुम्ही त्यांच्या पंखांना. जबाबदारी पार पाडताना स्वतःसाठीही जगायला हवं. उंबरठ्या बाहेर पडली पावलं, खुलं केलं एक दालन नवं. वयाची काही सीमारेषा नाही ना नात्यापुतेचे काही बंधन. सुगंध आपुलकीचा दरवळला, झिजले जणू सहवासाचं चंदन. सणवार साजरे झाले एकत्रित, व्याख्याने, सहली, वनभोजन, कार्यक्रम केले अनेक आयोजित. नाटक, भारूड, नृत्य, गाणी, भजन, विचारांचं झालं आदान प्रदान. सांस्कृतिक कार्यक्रमांनी दिला वेगळाच आनंद. ताणतणावातून मिळाली मुक्तता, जोपासले गेले नाना विविध छंद. सहवासातून जुळले रेशीम बंध, आपुलकीची भावना झाली निर्माण. काही सामाजिक कार्यही झाले, ठेवली गेली या सर्व गोष्टीची जाण. म्हणजे आपण वह्या वाटप करतो ना त्या संदर्भात. इतरांना पाजतात स्वतःही पितात. सर्व जाणतात तुम्हाला आवडतो चहा. हे ऐकून जमलेल्या सर्व मैत्रिणींचे चेहरे पण कसे छान खुललेत पहा. सुख शांती समाधान लाभो नित्य, निरोगी आयुष्य पुढील काळात. असे अनेक वाढदिवस साजरे होत. शुभेच्छा मॅडम या तुम्हाला काव्य रूपात. इथं आल्यावर तो मला प्लॅटफॉर्म 4 भिंतीच्या आत पण खूप मिळाला आणि त्यासाठी मी फक्त एकच सांगेल, माझी अवस्था जी आहे मैत्रीण ग्रुपमध्ये येण्यापूर्वीची आणि आजची. खिशाकडे हात जातात हसत हसत म्हटला, पैसे नकोत सर मला एकटेपणा वाटला. खिशाकडे हात जातात हसत हसत म्हटला, पैसे नकोत सर मला एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवरती हात देऊन फक्त लढ म्हणा. आज आपण वर्धापन दिनानिमित्त सगळ्या मैत्रिणी इथं जमलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मॅडम आशाताई खोसे ह्या सर्वांच्या लाडक्या यांनी जो मैत्रीण ग्रुप काढलेला आहे हा खूप अतिशय सुंदर आहे. मी याच्या अगोदर त्यांना एक वंदन करते. वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या खरोखर आपल्या गुरुच आहेत
आणि त्यांनी आपल्याला जे काही आपलं हे व्यासपीठ केलेलं आहे ते अतिशय म्हणजे सगळ्यांच्या खूप म्हणजे काय सांगायचंय, आपण कधीच हे आपण इथं उभं राहिले नसतो आणि बोललो पण नसतो. आता हा कार्यक्रम 2011 साली सुरू झाला, आता त्याला 14 वर्ष पूर्ण झाली. पण 14 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मिळून खूपच आनंद घेतलेला आहे. हा फक्त त्यांच्या एकदा विचारांमुळे त्या पहिल्या प्रथम माझ्याकडे आल्या आणि मला म्हटल्या की वहिनी आपण असं असं करू म्हणे. मी म्हटलं करा, आम्हालाही तुमच्यामुळं बाहेर थोडंसं तरी बाहेर यायला मिळालं म्हणून. तेव्हा त्यांनी त्यावेळेस इतकं म्हणजे उत्सुकता दाखवली की बस मग त्यांनी सगळ्यांना फोन केले, बोलवलं सगळ्यांना. परिणाम झाला. आज मी पहिल्यांदाच जवळजवळ 15 वर्षांनी माईक हातीत धरलाय, ते पण मॅडम करता. सर्वांना उद्याच्या खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. पुढील वर्षी खूप खूप आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ आणि हा ग्रुप प्रचंड. सर गेल्यानंतर मॅडम खूप अपसेट झाले होते. मी म्हटलं मॅडम अपसेट तर तुम्ही झालात तर आम्ही सुद्धा होणार आहोत. आम्ही तर दोघे तिघी राजकारणी महिला आहोत, आम्हाला एवढंस हृदय नसलं नाही म्हटलं तरी चालेल, कारण सगळ्यांचंच हृदय आमच्यामध्ये सामावून घेतलेलं असतं, त्याच्यामुळे थोडंसं कठोर सुद्धा वागावं लागतं. आज मॅडमची मुलाखत घेताना आज जरा सगळ्यांची क्षमा मागते आणि प्रथमतः मॅडमची पण मागते, कारण मॅडम माझी नणंद आहे आणि मी भाऊजाई. नंदेनी भाऊजाईची मुलाखत घ्यायची असते, भाऊजाईनी नाही, तरी मी मॅडमची मी क्षमा मागते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. महिला गावात मातब्बर होते, परंतु त्यांना असं वाटलं नाही की आपण एखादा मैत्रिणी ग्रुप काढावा. असं तुम्हाला का वाटलं की आपण एखादा ग्रुप काढावा? त्याच्यात मी पण आहे, माझी पण त्याच्यात चूक आहे. पण एक चूक कशी आहे, मी किंवा अक्काने किंवा आणखीन कोणी काढलं असतं तर त्याचं राजकारण शिरलं असतं. पण मॅडमचं असं तत्व आहे की राजकारण कधीही करायचं नाही. त्यामुळे आता मुलाखतीला सुरुवात होते. मैत्रिणीनं मला माफ करा, माझं भाषण जरा लांबलंय. आता बरोबर वहिनी प्रश्न विचारला. खरं सांगू का, ह्याच्या पाठीमागं सुद्धा दैवी शक्ती असते. 38 वर्ष मी काष्टीमध्ये म्हणजे 38 वर्ष रेत संस्थेत नोकरी केली, त्यातले 31 वर्ष मी काष्टीमध्ये केली. सलग 31 वर्ष काष्टीत नोकरी करत असताना मला सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं. आमचे मळ्यातले शेजारी असतील, गल्लीतले शेजारी असतील, शाळेतले सहकारी असतील, सगळ्यांनी. विद्यार्थी असा एकही मला उर्मट भेटला नाही की ज्याने मला उलट उत्तरं दिली. पालकांनी एवढं सहकार्य केलं आणि माझी 31 वर्ष सेवा झाली. जेव्हा दादा निरोप समारंभाला आले तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला, मॅडम तुम्ही 31 वर्ष इथं होता? म्हटलं हो, कारण दादांनी कधी समोर आलेच नाही. ज्या ज्या वेळेस कार्यक्रम व्हायचे त्या वेळेस आम्ही फक्त पडद्यामागचे कलाकार असायचो, त्यामुळे कधी कळलं नाही का ह्या मॅडम इथे आहेत. दोघंही येऊन आमच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले तेव्हा हा प्रश्न त्यांनी विचारला. मग 31 वर्ष माझी नोकरी होत असताना मला एवढं मोठं या गावातून सहकार्य मिळालं. सांगितलं, मळ्यातले शेतकरी, गल्लीतले शेजारी, शाळेतले सहकारी, विद्यार्थ्यांचे पालक, असा एकही पालक भेटला नाही तर येऊन मला म्हटला का हो मॅडम असं का तसं का नाही. तर माझी जेव्हा नोकरी संपली, माझा इथं शेवटी शेवटचा सेवानिवृत्तीचा झाला आणि त्या कार्यक्रमाला हे होते अण्णा हजारे होते. अण्णा हजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. त्यावेळेस सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं, एक दिवस विचार केला की अरे या गावाने आपल्याला एवढं जर सांभाळलेलं आहे, एवढं जर सहकार्य केलंय, तर आपण याचं उतराई द्यायला पाहिजे. काहीतरी आपण यांच्या ऋणातून मुक्त व्हायला पाहिजे, काहीतरी आपण समाज कार्य करायला पाहिजे. आणि मग डोक्यात आलं की आपण असं जर केलं तर मैत्रीण ग्रुप स्थाप, ज्या लेडीज अशा होत्या त्या काळात की बाहेर पडायचं काहीच कारण नाही, कधी त्यांना बाहेर पडायची संधीच नव्हती. मग अशा ज्या मुली आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी करावं आणि ग्रुप तयार करावा असं मला वाटायला लागलं. पण पहिल्यांदा भीती वाटायला लागली, आपण करतोय हे बरोबर आहे का चुकीचं आहे. मग काष्टी हे गाव पहिल्यापासून खूप राजकारणी, थोडं स्पष्ट बोलते तर राजकारणी, या राजकारणी गावामध्ये
आपला या मुद्दा पटेल का, आपला टिकाव लागेल का, आपल्याला प्रतिसाद मिळेल का. पण तुम्हाला सांगते, हे सांगताना मला फार मोठा अभिमान वाटतो की सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि ग्रुप स्थापन करण्याची बुद्धी मला परमेश्वराने दिली. प्रत्येक गोष्टी मागं परमेश्वर असतो आणि कोणताही माणूस एकटा काही करू शकत नाही. आज जो ग्रुप आहे तो एकटीचा नाही. तुम्ही मला जर साथ दिली नसती तर ग्रुप स्थापनच झाला नसता. पण ही सगळी तुमची साथ, हा सगळा तुमचा प्रतिसाद, आज तरी संख्या कमी आहे पण खूप संख्येने. आणि मग राजोगच्या प्रांगणामध्ये आम्ही ग्रुप स्थापन करण्याची कल्पना मांडली. फी होती 10 रुपये ठेवली आम्ही, 10 रुपये. आणि बऱ्याच जणी गोळा झाल्या, काय हरकत नाही. 159 संख्या आहे पहिल्या वहीमध्ये, 11 साहेबच्या वहीमध्ये. आणि मग ग्रुप स्थापन झाला. पुढे तो चांगल्या प्रकारे चालू लागला, त्याला प्रतिसाद मिळू लागला आणि सगळ्यांचा आनंद. म्हणजे माझं दुःख विसरण्यासाठी मी त्यांना आनंद देण्याचं काम केलं, त्यांनी मला आनंद देण्याचं काम केलं आणि त्यातून हा ग्रुप तयार झाला. जसा ग्रुप स्थापन झालाय तसा तो खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे. आमच्या मॅडम कधी कधी म्हणतात श्रीगोंद्याच्या, काय मॅडम तुम्ही कसं काय हो हे चालवताय म्हणून. आमच्या इथं 4 बायका एकत्र आल्या तर हे होत. तुम्हाला खरंच अभिमानाने सांगते, आज एवढे आहेत, इतक्या छान आहेत. म्हणजे कसं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे आहेत, वेगवेगळे व्यवसाय करणारे. पण इतक्या दिवस 11 म्हणजे कोरोना 2 वर्ष फक्त बंद होता, 11 वर्ष हा ग्रुप चाललाय. कुणी धुसफूस नाही, कुणी भांडण नाही, कोणी कोणाला हसणार नाही, कुणी कोणाला नाव ठेवणार नाही, काहीच नाही. दरवर्षी एक सहल निघणार, अनेक कार्यक्रम आहेत. नवरात्राचा कार्यक्रम होणार, आनंद मेळा बनवणार, दिवाळीचं, संक्रांत, जानेवारीचं, नवीन वर्षाचं, हळदीकुंकाचा कार्यक्रम, असे प्रत्येक महिन्या. वनभोजन, आमच्या कळसकर भगिनी आहेत, त्या तर वनभोजन करण्यामध्ये फार उत्साह आहे. आणि सुंदर असं वनभोजन आणि सहल, प्रत्येक वर्षी आमची सहल. आमचे पर्यटन मंत्री आहेत, तुम्हाला आज ओळखू येतात का नाही कोणाच ठाऊक. जरा एक वेळ उभा राहिला पर्यटन मंत्री तर बरं होईल. हा ते मूर्ती लहान आहे पण कीर्ती फार आहे. तर इतकं सहली, कधीही अशी तक्रार अजून तरी सहलीला गालबोट लागलं. आता परवाची गोष्ट, कोकणात आम्ही सहल काढली. सगळे म्हटले, बाई काही वेळे आहेत का, पावसाळ्यात कुठे कोकणात सहल असती का. मलाही थोडी भीती. आणि एक होतं, मला कार्यक्रम करते पण टेन्शन खूप असतं की बाबा चांगला झाला तर ठीक आहे, थोडं कुठं गालबोट लागला काय उद्योग राहिलाय म्हणून बाईने केले सुरू, असं म्हणणारे पण असतात. चांगलं झालं तर कोणी कौतुक करत नाही, पण थोडस काही झालं तर लगेच बोलायला सुरू. आणि एवढ्या सहली झाल्या आमच्या, जवळजवळ 10-11 सहली झाल्या. किती लांबच्या, नाशिक सापुतारा पर्यंत आम्ही गेलो. आणि तुम्हाला एक आठवण सांगते, सहल शेगावला सहल निघाली, गाडी फुल झाली आणि शेगावला आल्या बघा, ह्या शेगावच्या सहल नाही, या नाशिक सापुताऱ्याच्या मिसळून घेणं जे आहे, त्याच्यामुळे मी त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणते. मगाशीच मॅडम म्हणत होत्या की मी त्यांना नेहमी म्हणते की कसं काय जमतं. तर मला असं वाटतं, कारण मोळी जरी लाकडांची असले ना, जर मोळी केव्हा चांगली राहू शकते, जेव्हा त्या मोळीला बांधणारी दोरी घट्ट किंवा चांगली असते. तसं मॅडम म्हणजे त्या मोळीची दोरी आहात. तुम्ही म्हणजे तुमच्या बरोबर मी सुद्धा त्या मोळीत एक हे, आणि त्याला बांधणारी मॅडम सारखी दोरी घट्ट आहे, म्हणून हा ग्रुप घट्ट आहे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर रथाचा सारथी जर व्यवस्थित असेल तर तो रथ आणि रथाचे घोडे बरोबर चालतात. तसं आपल्या ग्रुपच्या मॅडम ह्या सारथी आहेत, म्हणूनच आपल्या ग्रुपचा हा रथ इथपर्यंत आलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की मॅडम सारखं व्यक्तिमत्व म्हणजे भूत भविष्य असंच म्हणावं लागेल. कारण आपण आपल्याकडे पाहिलं तरी वाटतं हे गुण आपल्याकडे नाही. मॅडम तर किती म्हणजे सगळ्यांना समजून घेणं, कुठली गोष्ट सांगणं, ह्या गोष्टी आहेत. मला त्यांनी मॅडमला नेहमी म्हणत असते, मला कधी कधी खूप म्हणजे माझं गावही चांगलं आहे, तालुका आहे, म्हणजे तुम्ही ह्याच्यातच आहात. तर मला नेहमी वाटतं मी तर काष्टीत पाहिजे होते मॅडम, कारण तुमचा इतका ग्रुप, सगळे तुमची मजा बघते ना. प्रत्येक वेळेस मला येणं जमत नाही, पण मला असं वाटतं की असा ग्रुप माझ्या गावातही झाला पाहिजे. पण तुमच्यासारख्या मैत्रिणी पण पाहिजेत ना, त्याच्यामुळे मला नक्कीच काष्टीच्या ग्रुपमध्ये यायला आवडतं. आणि मॅडमना मी त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. आणि आज मॅडमचा वाढदिवस, मॅडमला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
आणि खरं तर मॅडम आजचा दिवस आणि मला आपला मैत्रीण ग्रुपचा पहिला दिवस आठवतोय. 2011ला मी मैत्रीण ग्रुपच्या पहिल्या दिवशी आले होते. एक मुलगी कडेवर होती आणि एक मुलगी बोटाला धरून मी आणलेली होती. आज सुद्धा दीदीला येताना मी सांगत होते की मैत्रीण ग्रुपचा प्रत्येक कार्यक्रम आपल्या सगळ्या जणींनाच काहीतरी ऊर्जा देऊन गेला. मॅडम मी तोपर्यंत जरी मी शिक्षण घेत असताना बऱ्याच गोष्टी करत होते, सगळ्या गोष्टींमध्ये मी कायम सहभागी राहायचे. पण काष्टीमध्ये आल्यानंतर माझी एक मैत्रीण होती डोके नावाची, ती मला म्हणायची की तू जरी इथे शारदानगरला 1 नंबर असली तरी काष्टीमध्ये मात्र तुला ज्या क्षेत्रात जायचं तिथं खूप अवघड परिस्थिती, तू कशी बाहेर पडणार. पण मैत्रीण ग्रुप एक व्यासपीठ होतं माझ्यासाठी की मी 3 जानेवारीला मला वाटतं सावित्रीबाई फुलेंची जयंती होती आणि त्या दिवशी माझं पहिलं भाषण काष्टीतलं मैत्रीण ग्रुप मध्ये झालं आणि बऱ्याच मैत्रिणी मला येऊन म्हटलं की तुम्ही खूप छान बोलता. आणि तिथून जी सुरुवात झाली मॅडम, तुम्ही सुरुवात करून दिली. आज बऱ्याच ठिकाणी तालुकाभर जिल्हाभर नाव गेलं, पण सुरुवात ज्यांनी करून दिली त्यांना विसरता कामा नये. त्या दिवशी मी 10 रुपये सुद्धा माझ्याकडे भरायला नव्हते, मी अशीच निघाले आणि तिथे येऊन बसले. तर मला एक जणी 10 रुपये दिले, म्हणले आज मेंबर हो. आणि ह्या वर्षी मात्र मी मेंबर झाले नव्हते मॅडम, सॉरी. पण कार्यक्रमाला येताना छान वाटलं की तुम्ही जरी म्हणत असता मॅडम 78 वर्षाचे आहेत, पण त्यांच्याकडे बघून आणि त्यांची ऊर्जा बघून आपण 78व्या वर्षी इतकं छान असू शकतो का नाही माहिती नाही. पण मॅडम तुमचा आदर्श घेतला तर नक्कीच 90 पर्यंत 100 पर्यंत तुम्ही सारखं सांगता की फुलासारखं राहा, कायम फुलासारखं फुलत राहा. तर आमच्या सगळ्या मैत्रिणींना मी खरं तर अचानक बोलायला उठले, पण बऱ्याच गोष्टीत बऱ्याच आठवणीत मैत्रिणीमध्ये की माझ्या अगोदरच्या बोलल्या की मान अपमान ह्या गोष्टी कशा बाजूला ठेवून आपण कसा आनंद घ्यायचा. आज आपल्याला टीव्ही पाहतो आणि परफेक्ट सिरियल आणि चित्रपट पाहत असतो, हे वेगळं. आणि समोर येऊन कॉमेडी म्हणजे ते सिरियसली करत होत्या पण आपल्याला कॉमेडी वाटत होते. साधा सोपा आनंद सुद्धा जीवनात घेता येतो हे मैत्रिणी ग्रुपने शिकवलेलं आहे. कारण मॅडम तुम्ही जशा कधीतरी एकट्या होऊन उदास होऊन बसलेल्या असेल, यातील प्रत्येक महिला सुद्धा अशा वेळेतून ह्या क्षणातून गेलेली असेल, पण त्यांना त्या क्षणाला मैत्रीण ग्रुपमध्ये आल्यानंतर तुम्हाला जसं टॉनिक मिळालं तसं आम्हाला सुद्धा मॅडम तुम्ही खूप मोठं टॉनिक दिलेलं आहे. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असाच राहावा. आणि पुन्हा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हालाही नवीन वर्ष साजरा करत आहोत आणि मॅडमचा वाढदिवस पण साजरा करत आहोत. तर या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मॅडमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आपल्या सगळ्यांतर्फे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रुप इतका आनंदी आहे. जास्वंदी जास्वंदी सदा राहू आनंदी असा हा ग्रुप आहे. जसं आपण म्हणतो की जास्वंदीच्या फुलाचा कोवळा कोवळा दे, आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या गोड मैत्रिणींची होईल गाठभेट, असा हा ग्रुप माझ्या मनाला सुद्धा खूप भावलेला आहे. केला मैत्रीण ग्रुप, एकत्र आलो की मजा येते खूप, एकत्र आलो की मजा येते खूप. मैत्रिणी भेटतात जेव्हा सर्वजणी, मैत्रिणी भेटतात जेव्हा सर्वजणी, आनंद लुटून धन्य होतो म्हणे, आनंद लुटून धन्य होतो म्हणे. विचारांची होते आमची देवाणघेवाण, विचारांची होते आमची देवाणघेवाण. हसता खेळताना नाही राहत भान, हसता खेळताना नाही राहत भान. असतं आमच्यात एकच नातं, असतं आमच्यात एकच नातं, मैत्रीचंच नातं जपलं जातं, मैत्रीचंच नातं जपलं जातं. एकमेकीला लेखतो आम्ही समान, एकमेकीला लेखतो आम्ही समान. मैत्रिणी यांचं सर्वांचं स्वागत. आणि या कार्यक्रमाला सगळेजण आल्यामुळं कार्यक्रमाची शोभा वाढली, त्यामुळं खूप बरं वाटलं. आज ग्रुपला 14 वर्ष पूर्ण होत आहे आणि 15व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत, त्यामुळं आनंद होत आहे. मॅडमने ग्रुप सुरू केल्यामुळे सर्वच मैत्रिणींना म्हणजे बाहेर पडण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकीला आपल्या कलागुणांचा वाव म्हणजे बाहेर वाढवता आला आणि प्रत्येक महिन्याला येऊन वेगवेगळ्या कार्यक्रमाचा उपभोग घेता आला. मॅडम साठी मी थोडस बोलते. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सदैव सुखात ठेवो. अशा मनापासून माझ्या तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम तुम्ही व्हावात सदायुषी, व्हाव्यात तुम्ही दीर्घायुषी, ही एक माझी इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी, ही एक माझी इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी.
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे. निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं आणि सुख शांतीने सजवावं. अडचणींचे डोंगर पार करून यश शिखरावर तुम्ही पोहोचावं. शिकवणारे जगात खूप असतात पण खरी शिक्षण देणारी आई असते. सारेच जण समजावणारे असतात पण अश्रू पुसणारी आई असते, फक्त आईच असते. पाळणा हलविणारे खूप असतात पण अंगाई गाऊन निजवणारी आई असते, ती फक्त आईच असते. तिच्यासारखी जगी मूर्ती नाही, आई ती फक्त आईच असते, आईच असते. पंक्तीत वाढणारे खूप असतात पण मायेने घास भरवणारी आई असते. बोलणारे खूप असतात जगात पण जवळ घेणारी आईच असते, आईच असते. पाहणारे खूप असतात मंचावर पण कौतुक करणारी आई असते, ती आईच असते. टाळ्या हजारो वाजवतात पण आशीर्वाद देणारी ती फक्त आईच असते, आईच असते. त्याचप्रमाणे आपल्याला या ग्रुपमध्ये आशीर्वाद देणाऱ्या फक्त खोसे मॅडमच आपल्या आई आहेत, आई आहेत. सगळ्यात शेवटी जेवढ्या आम्ही मैत्रिणींनी रेट्रो लुक केले होते त्या सर्व एकत्र येऊन फोटोशूट करण्याच्या तयारीत होतो. कोण फोटोशूट करवते, कोण थोडा डान्स करवते. खूप मजा आली. पूर्ण कार्यक्रमाचा सार अगदी सुंदर असा झाला. आणि यानंतर आमचा अल्पोपहाराचा कार्यक्रम खाली सुरू होणारच होता. प्रत्येकीच्या चेहऱ्यावरील आनंदावरून लक्षात येते की कार्यक्रम किती सुंदर आणि किती छान प्रकारे झाला. आणि हे रेट्रो लुक केल्यानंतर एक वेगळाच आनंद, एक जुन्या काळात गेल्यासारखं एक आनंद फील होत होता. मैत्रीण ग्रुपची नियोजन समिती असो किंवा अदर कोणती समिती असो, प्रत्येक समितीतील किंवा मैत्रीण ग्रुपच्या सर्व सदस्य ग्रुपला खूप छान प्रकारे सहकार्य करतात आणि ग्रुपचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी खूप मोठे सहकार्य करतात. त्यामुळे आमचा हे मैत्रीण ग्रुप अनेक वर्ष झाले अतिशय सुंदर प्रकारे चालूच आहे. अखेरीस आमच्या कार्यक्रमाचा हा गोड भाग म्हणजे अल्पोपहाराचा कार्यक्रम. येथे सुंदर प्रकारे एक घरचं लग्न कार्य असल्याप्रमाणे सर्वजण अल्पोपहाराचा आनंद घेत होते. आमच्या या मैत्रीण ग्रुपमध्ये कसल्याच प्रकारचा राग लोभ मदमत्सर कोणाच्याही मध्ये स्वभाव नाही किंवा एक ग्रुपाने आम्ही सर्वजण इथे सर्व मैत्रिणी जमा होतात. चेष्टा मस्करी हास्य विनोद खूप छान प्रकारे होतात. एक घरचे टेन्शन वगैरे सगळं इथे एक मैत्रिणी एक खूप सुंदर प्रकारे एकत्रित येतात. आजचा हा अल्पोपहाराचा कार्यक्रम खोसे मॅडम यांच्यातर्फे ग्रुपला होता. यामध्ये पावभाजी, मसाले भात, गुलाबजाम, पापड, लोणचे अतिशय सुंदर प्रकारे असं मेजवानी होती आम्हा सर्वांसाठी. या आमची मैत्रीण सारिकाताई पाचपुते यांनी देखील हरिपाचे खूप सुंदर असे कार्यक्रम इथे पार पाडले आहेत. मैत्रीण ग्रुपसाठी आवर्जून श्रीगोंद्यावरून आलेल्या या अंजली ताई बगाडे आणि फेणके ताई यांचे देखील खूप आभार. या आहेत माझ्या मैत्रीण राणीताई पवार आणि जो साईडने आवाज येत आहे तो आहे प्रतिभाताई पठारे यांचा. पाहिजे असं बरोबर. सर्व महिला मैत्रिणी घरी गेल्यानंतर
आम्ही काही जणी कार्यक्रमाचा पुरेपूर समारोप करून मग टाटा बाय बाय करत व्हिडिओ काढत मग आम्ही आमच्या घराकडे निघालो. आणि मग अशा प्रकारे आमचा सुंदर असा मैत्रीण ग्रुप वर्धापन दिनाचा कार्यक्रम, खोसे मॅडम यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला.